एक मित्र कसा असावा की जर मला माहिती आहे की माझा मित्र एखाद्या त्रासातनं चाललाय तर मी मित्र म्हणून काय जबाबदारी आखली पाहिजे. मी जसा आहे तसं त्याला स्वीकार आहे का आणि मला तो तसा स्वीकार आहे का आणि त्याच्यामधून आपण एकामेकांसोबत खरे आहोत का. म्हणजे काय की मी जिकडे चुकतोय तर तो मला म्हणतोय तू चुकतोय, जिकडे तू बरोबर करतोय तो तिकडे अप्रिशिएट करतोय. खरा मित्र आपल्याला चूक दाखवू शकतो. भारतातले जवळपास 53% लोक हे स्ट्रेस्ड मेंटॅलिटी आहेत. त्यातले 60% मेंटल डिसऑर्डर्स हे 35 वर्ष खाली या एज ग्रुपमध्ये आहेत. का वाटतं तुम्हाला की आजकालची पिढी एवढी स्ट्रेस्ड का झाली? याची मूळ कारण काय? कंपॅरिझन झालं, जजमेंट झालं की लोकांवर एक प्रेशर बिल्ड झालाय की मला स्वतःला परफॉर्म करायचं आहे. हा पॉडकास्ट जर एखादा मेंटली स्ट्रेस्ड व्यक्ती बघत असेल तर एखाद्या मेंटली स्ट्रेस्ड व्यक्तीला तुम्ही एक काय उपाय द्याल? माझ्याकडे पुण्यातले एक प्रसिद्ध डॉक्टर येतात. त्यांच्या मुलासाठी जेव्हा त्यांनी थेरपी सुरू केली. नमस्कार मंडळी, मी प्रतीक संजय वाल्लेकर तुमचं स्वागत करतो द मराठी पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजच्या काळात आपण सगळेच बिझी आहोत, कनेक्टेड आहोत, पण आपण आतून करत शांत आहोत का? स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, अँझायटी, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स हे शब्द आजकाल इतके कॉमन झालेत की आता ते आपल्याला नॉर्मल वाटायला लागतात. या सगळ्या प्रश्नांवर एक प्रामाणिक आणि खुली चर्चा करायला आज आपल्यासोबत येत आहेत डॉक्टर शिवनारायण खांडरे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट आणि एक मेंटल हेल्थ एक्सपर्ट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, कारण असेच इन्साइटफुल एपिसोड आम्ही आपल्यापर्यंत आणत राहू. चला तर मग सुरू करूया आजच्या एपिसोडला. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं द मराठी पॉडकास्ट या शोवर. थँक्यू. डॉक्टर, आज आपण अशा स्थितीत आहे की भारतातले जवळपास 53% लोक हे स्ट्रेस्ड मेंटॅलिटी आहेत. बरोबर. त्यातले 60% मेंटल डिसऑर्डर्स हे 35 वर्ष खाली या एज ग्रुपमध्ये आहेत. का वाटतं तुम्हाला की आजकालची पिढी एवढी स्ट्रेस्ड का झाली? याची मूळ कारण काय? जसं तू एकदम राईटली म्हटलं की आजकाल यंग जनरेशनला जास्त मेंटल हेल्थ इश्यूज होत आहेत. ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय की सोसायटीमध्ये ज्या प्रकारे गोष्टी येत आहेत आता, कंपॅरिझन झालं की लोकांवर एक प्रेशर बिल्ड झालाय की मला स्वतःला परफॉर्म करायचं आहे, सोसायटीमध्ये एक प्रकारे मला स्वतःला इस्टॅब्लिश करायचं आहे, प्रेझेंट करायचं. त्याच्यामुळे काय होतं की यंग जनरेशनमध्ये ह्या गोष्टींचं खूप जास्त प्रेशर वाढतंय. बाकी जे माझ्यासारखं करतात त्यांच्यापेक्षा मी पुढे गेलो पाहिजे. तुम्ही 2 शब्द वापरले जातात की स्ट्रेस आणि अँझायटी. नक्की या 2 गोष्टींमधला फरक काय आहे? तुम्ही डिफर कसे करता? सो स्ट्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय की जेव्हा आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं असतं तेव्हा आपण त्या प्रिपरेशनमध्ये स्ट्रेसफुल होतो किंवा आपल्याला प्रेशर यायला लागतं किंवा एक्झामला जाताना. सो दॅट इज स्ट्रेस. पण एन्झायटी म्हणजे काय की आपल्याला फ्युचरबद्दल सतत वरी, काही कारण असेल नसेल पण मला अस्वस्थपणा फील व्हायला लागतो, मला बेचैनी व्हायला लागते, त्याला काही कारण पण नसू शकतं. आणि ती इंटरनल फिलिंग असते जिकडे माणूस सतत घाबरतो. त्याला असं वाटतं काहीतरी अघटित घडणार आहे, जसं की काहीतरी मला फेलियर येतील किंवा लोक मला क्रिटिसाइज करतील किंवा मला कोणत्या गोष्टींमुळे माझ्या गोष्टी म्हणजे जे मी प्लॅन केलं ते व्यवस्थित होणार नाही किंवा माझ्यासोबत काही वाईट होऊ शकतं, शरीराला काही होऊ शकतं. ही सतत भीती असते आणि ह्याला कोणतंही कारण नाही. आणि स्ट्रेस कसा तो मॅनेजेबल असतो, तो फक्त सिच्युएशनल असतो. पण एन्झायटीला कोणती सिच्युएशन लागत नाही. झोपता, उठता, काम करताना, काही आवडीचं करताना पण ती सतत बॅक ऑफ द माइंड चालू असते. आता या सगळ्या मागचं एक कारण तुम्ही सांगितलं की ओव्हर थिंकिंग. नक्की ओव्हर थिंकिंग वाढण्यामागचं एवढं कारण काय आहे? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की यंग जनरेशनलाच हे जास्ती अफेक्ट करते. अशी काय गोष्ट आहे की यंग जनरेशन एवढे ओव्हर थिंक करायला लागली? आता ओव्हर थिंकिंग म्हणजे काय तर आपण त्याला हा मनाचा स्वभाव आहे. बरोबर. मनाच्या गुणधर्मांमध्येच ओव्हर थिंकिंग येतं. मनाला जर आपण मोकळं सोडलं तो काय करतो, विचार करायला लागतो. सो विचार म्हणजे काय, ओव्हर थिंकिंग म्हणजे काय तर हे तुमच्या मनाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. कसं, आता थोडंसं हे कॉन्ट्रोवर्शियल वाटेल पण जेव्हा आपलं मन एखाद्या गोष्टीमध्ये असतं, विचार करत असतं तर तो काय करतो, एक तर तो फ्युचरचा विचार करतो किंवा तो पास्टचा विचार करतो. बरोबर. की माझं मागच्या गोष्टींमुळे माझ्या आता प्रेझेंटमध्ये काय त्रास होतोय किंवा त्यावेळेस मी असं केलं त्याच्यामुळे मला असं झालं, ह्या गोष्टी मी सुधारू शकलो असतो, मी हे करू शकलो असतो, हा विचार असतो. किंवा पुढे मला काय करायचंय, कसं करायचंय, पुढची प्लॅनिंग, असं झालं तर, तसं घडलं तर. ओव्हर थिंकिंग असं असतं. आणि यंग जनरेशनमध्ये वाढण्याचं कारण हे आहे की यंग जनरेशन समोर चॅलेंजेस खूप जास्त आहेत आता, की त्यांना जसं त्यांच्या पियर्समध्ये उठून दिसायचं आहे. त्यांचे पियर्स आहेत सगळे एक म्हणजे आताची जनरेशन बघितली ती खूप स्मार्ट आहे. त्यांना ते प्रोफेशनली पण खूप छान ग्रो करतायत, ते टेक्निकली स्किल्समध्ये पण खूप हुशार आहेत, त्यांचं सराउंडिंग पण खूप छान आहे, त्यांना सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे. त्याच्यामुळे काय होतं की हायर कॉम्पिटिशन वाढलं आहे. मग त्याच्यामुळे परफॉर्मन्स कसं पाहिजे, यू कॅन स्टँड आउट इन 70-80. ते पहिले होतं 70-80 म्हणजे तुम्ही खूप चांगले होतात, पण आता 99
99.1 एवढी मोठी कॉम्पिटिशन आल्यामुळे मुलांमध्ये तो परफॉर्मन्स एन्झायटी बिल्ड व्हायला लागली की मी कसं स्टँड आउट करेल, मी ह्यांच्यापेक्षा चांगलं करू शकतो की नाही, मी स्वतः तेवढा ग्रो करतोय की नाही, किंवा मग एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स की हे सगळे माझ्यापेक्षा पुढे चाललेत, मी कुठेतरी कमी पडतोय का. आणि त्याच्यामध्ये एक सोशल मीडिया रोल प्ले करतो की सोशल मीडिया सतत सगळ्यांच्या हायलाईट्स दाखवतो की हा माझ्यापेक्षा चांगलं करतोय. त्याच्यामुळे आपल्याला ती एन्झायटी किंवा स्ट्रेस वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग इज अ बाय प्रोडक्ट. सोशल मीडिया जसं तुम्ही म्हणालात, सोशल मीडिया किती अफेक्ट करतं मेंटल हेल्थवर? येस, सोशल मीडिया बऱ्याच प्रमाणात आजकाल मेंटल हेल्थला अफेक्ट करते. कारण की काय होतं, आपण एखाद्या इंस्टाग्रामची रील उघडली तर आपण काय बघतो, एखाद्याच्या आयुष्यातले हायलाईट्स बघतो, बरोबर की नाही, की एका मिनिटात आपण एखाद्याचं आयुष्य पूर्ण बघतो की त्याचं करिअर किती छान चालू आहे, त्याची पर्सनल लाईफ किती छान चालू आहे, त्याचं मॅरेज किती छान चालू आहे, त्याने गाडी घेतली, बंगला घेतला, सक्सेस स्टोरीज बघतो. सगळं चांगलंच दाखवतात ना सोशल मीडियावर, आपण चांगलंच दाखवतो, आपल्याला स्वतःला प्रेझेंट करत असतं. पण आपल्याला हे लक्षात घ्यायचं की त्याच्या मागची जर्नी पण आहे ना. काय होतं, आपण फक्त ते 1 मिनिटाच्या हायलाईट्सवर इन्फ्लुअन्स होऊन जातो आणि आपल्याला फोमो व्हायला लागतो की फिअर ऑफ मिसिंग आउट, की माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी तर होत नाहीये किंवा मी ह्यांच्यापेक्षा मागे आहे. पण तिकडे पोचायला त्या व्यक्तीला किती वेळ लागला, त्याची जर्नी काय होती हे आपल्याला दिसत नाही ना, कारण की हे बिहाइंड द सीन्स असतं. ओव्हर थिंकिंग जसं तुम्ही म्हणालात, म्हणजे मी स्वतःही खूप वेळा अनुभवलंय. रात्री झोपताना खूप ओव्हर थिंक होतो, म्हणजे झोपायच्या 5 मिनिटं आधी, 10 मिनिटं आधी, जेव्हा ॲक्च्युली मी दिवसात नाही एक वेळ अशी असते की जेव्हा मी शांत असतो, कारण कंटिन्यू बाहेर असणं, फोन वापरणं किंवा 4 चौघात असणं, सोशल लाईफ मध्ये असणं, जेव्हा मला रात्री झोपताना 5 ते 10 मिनिटं शांततेची मिळतात तेव्हा माणूस खूप ओव्हरथिंक करत राहतो, जे की मी स्वतः अनुभवलंय. ह्याचं कारण काय? आता ह्याच्यासाठी बरेच पेशंट येतात की सर रात्री झोपायला गेलो की विचारांची चक्र असे सुरू होतात की रात्रभर झोप येत नाही. दुसरं म्हणजे सकाळी उठताना एवढे विचार येतात, असं वाटतं आता काय करावं. ह्याचं मेजर कारण म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही, म्हणजे तुम्ही दिवसभर काम करताय, ठीक आहे, तुम्ही काम करताय, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज आहात, पण हे करता करता तुम्ही स्वतःकडे लक्ष देतात का पूर्ण? तुम्ही कंटिन्यू पळतच राहतात ना आयुष्यात. त्या पळाल्यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता, तुमच्या मनाकडे दुर्लक्ष करता, आणि रात्री आल्यानंतर पण तुम्ही काय करताय, तुम्ही क्वालिटी टाईम देत नाही स्वतःला, तुम्ही स्वतःसोबत 15 मिनिटं पण बसत नाही. जेव्हा तुम्ही तसं करत नाही तर तुमचं मन काय करतं, जो ऑलरेडी ड्रेन आउट झाला आहे, ज्याला तुमच्यासोबत काहीतरी कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, अनरिझॉल्व्ड इश्यूज त्याला डिस्कस करायचे आहेत, त्याला पण आपण वेळ देत नाही. तेव्हा आपण इंस्टाग्राम बघणार किंवा आपण सोशल मीडिया बघणार. त्याच्यामुळे ते मन सतत विचारांच्या लूपमध्ये अडकतं. रात्री काय होतं, सगळी शांतता होते, तेव्हा आजूबाजूचं कोणीही नसतं. मग मन काय म्हणतं की आता तू माझ्यासोबत बोल. मग तो जे बोलायला सुरुवात करतो, मग ते प्रेशर बिल्ड व्हायला लागतं, कारण की दिवसभराचे अनरिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट्स असतात. त्याच्यामुळे मन आपल्याला त्रास द्यायला लागतं आणि रात्री आणि सकाळी उठताना हे अनरिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट सरफेसवर येतात. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की रात्री झोपताना थोडं मेडिटेशन केलं पाहिजे, थोडं सकाळी उठताना मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केला पाहिजे, स्वतःसाठी एक संवाद केला पाहिजे की मी आज दिवसभर काय करणार आहे आणि रात्री झोपताना मी आज दिवसभर काय केलं. मग तुमचं इमोशनल कॉन्फ्लिक्ट किंवा तुमचे जे मनात जे दुविधा चालू असतात ते ऑटोमॅटिक कमी होत जाते. मी माझ्या आजूबाजूला पण आणि इन जनरल इंटरनेटवर पण असे बरेच कंप्लेंट्स बघितलेत की आम्ही सोशली खूप ॲक्टिव्ह आहे, म्हणजे आम्हाला शेकडो मित्र आहेत, आम्हाला म्हणजे सोशल लाईफची कुठंच कमी नाही आहे, पण तरी आम्ही खूप लोनली फील करतो. ह्याचं कारण काय? काय होतं की आपण जेव्हा लोनली फील करतो ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय, की आपण लोकांमध्ये आहोत, मी सगळ्यांसोबत बसलोय, पण मला एकटेपणा का जाणवतो? कारण की काय झालंय की आपला इमोशनल कनेक्ट खूप कमी झालाय लोकांसोबत. आपण जर बघितलं, मित्रांसोबत जरी बसलो तर चर्चा कसली होते की ह्या रीलमध्ये काय बघितलं किंवा ह्यांच्यासोबत ह्यांच्या आयुष्यात काय चालू आहे, त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे. देर इज नथिंग समथिंग विच वी आर टॉकिंग इन अ प्रोडक्टिव्ह वे, की अरे आपण बसू, गप्पा मारू, काय चाललंय काय नाही, आपण स्वतःबद्दल डिस्कस करू, आपण कसं ग्रो होऊ शकतो याच्यावर विचार करू. ते नाही होत. किंवा इमोशनल शेअरिंग आता कमी झालंय. आपण फक्त एकामेकांच्या आयुष्यात दुसऱ्या गोष्टी, म्हणजे ज्याने इन्फ्लुएन्स होतोय की ह्याने गाडी भारी घेतली, ह्याने त्याच्यामुळे काय होतं, एक न्यूनगंडच तयार होतो परत. त्याच्यामुळे तो कम्फर्ट, इमोशनल शेअरिंग होत नाही. आणि दुसरी गोष्ट काय झालं की आपण लोकांना शेअर का नाही करत, सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, की जर ह्याने मला जज केलं तर, जर मी ह्याला माझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्याला जर असं वाटलं यार ह्याच्यामध्ये कमीपणा आहे, तर सगळ्यात मोठं कारण लोक आजकाल शेअर करण्याचं म्हणजे काय, न शेअर करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लोक आजकाल फिअर ऑफ जजमेंट आहे लोकांना, की कोणी मला जज करेल, कोणी माझे जे नेगेटिव्ह आहेत ते बघेल, किंवा माझ्यामध्ये काही फ्लॉज आहेत लोक ते बघतील. त्याच्यामुळे कोणी शेअर करत नाही. मित्र तर आहेत पण तरी तो एकटा पडला. याचं कारण काय, की हे फिअरमुळे. त्याच्यामुळे बरेच लोक आजकाल थेरपीकडे का वळाले, याचं कारण आहे की त्यांना असं वाटतं की इकडं कुणी मला जज करणार नाही, इकडं कुणी ओळखीचं नाहीये, म्हणून ते एक्सटर्नल हेल्प सीक करतात प्रोफेशनलकडून. एक मित्र कसा असावा
की जर मला माहिती आहे की माझा मित्र एखाद्या त्रासातनं चाललाय, तर मी मित्र म्हणून काय जबाबदारी आखरली पाहिजे? मित्र कसा असला पाहिजे, सगळ्यात सोपं उदाहरण मी त्याच्यामध्ये देतो. जसं आपण म्हणतो की श्रीकृष्ण आणि सुदामा. हम्म, श्रीकृष्णाला माहिती होतं की सुदामाकडे काही नाहीये, हम्म, तरी तो पळत गेला. त्याच्यासाठी द्वारकेमधून तो पळत गेला आणि त्याने त्याला शोधलं आणि त्याला घरात घेऊन आला, त्याची सेवा केली. त्याने हे नाही बघितलं की मित्र का गाडी आहे का, माझ्या स्टेटसला मॅच करतो. तेव्हा कृष्ण राजा होता. त्याने हे नाही विचार केला की तो माझ्या स्टेटसला मॅच करतोय का, किंवा तो एवढा पदाधिकारी आहे का की मी त्याच्यासोबत राहू शकतो. मित्र जसा आहे तसा त्याला आपण स्वीकार करतो. म्हणजे त्याच्या गुणांसोबत, गुणदोषांसोबत, की मित्र असेल तर आपल्यासमोर असला की तो खरा आहे, किंवा मी मित्रासमोर असलो की खरा आहे. मग मित्र चॉईस करताना काय, की तो मला समजून घेतोय का, मी त्याला समजून घेतोय का, मी जसा आहे तसं त्याला स्वीकार आहे का, आणि मला तो तसा स्वीकार आहे का, आणि त्याच्यामधून आपण एकामेकांसोबत खरे आहोत का. म्हणजे काय, की मी जिकडे चुकतोय तर तो मला म्हणतोय तू चुकतोय, जिकडे तू बरोबर करतोय तो तिकडे अप्रिशिएट करतोय. खरा मित्र आपल्याला चूक दाखवू शकतो. खरा मित्र आपल्याला ऑनेस्टली सांगू शकतो की तू कुठं चुकतोय. पण जो असं आपण म्हणतो ना की फक्त तो वरवर बोलणार असतो, तो मित्र नसतो. तो आपला एक मेंटॉर असू शकतो, एक मार्गदर्शक असू शकतो. पण खरा मित्र आपल्याला सगळं दाखवतो. आपल्या आयुष्यात जे चुकीचं आहे, जे बरोबर आहे, तुम्ही जिकडे चुकताय तिकडे तो तुम्हाला एवढी क्षमता ठेवतो की तुम्हाला ओरडू पण शकतो आणि मारू पण शकतो आणि सांगू पण शकतो की हा दादा तू इकडे चुकतोय. पण असे मित्र मिळणं खूप दुर्लभ झालं आता. कारण की तो तुमच्या सगळ्या परिस्थितीला धावून येतो, सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासोबत उभा असतो. भले तो तुमच्या चांगल्या प्रसंगाला नसेल, पण तुमच्या वाईट प्रसंगाला तो सगळ्यात पहिले उभा असणार आहे. असा असतो खरा मित्र. जसं आपण मैत्रीकडे बघितलं तसंच सध्या फॅमिली इश्यूज पण खूप वाढलेत. म्हणजे ऑन द इंटरनेट म्हणा किंवा इन जनरल कॉन्व्हर्सेशन्समध्ये म्हणा, की प्रत्येकजण फॅमिलीला कसं असतं की माझी फॅमिली मला वेळ देत नाही, किंवा माझी फॅमिली माझी सिच्युएशन समजून घेत नाही. असं काय अवघड आहे इंडियन फॅमिलीजमध्ये बाउंड्रीज आखणं, किंवा का आपण फॅमिलीसोबत ओपनली बोलू शकत नाही? आता काय होतं आहे की इंडियन फॅमिलीज सगळ्यात मेन म्हणजे आपलं कल्चरल सेटिंग जर बघितलं तर आपण कलेक्टिव्ह राहतो. आपल्या सगळ्यांना सोबत राहायची सवय आहे. त्याच्यामुळे काय होतं की सगळे आता न्यूक्लिअर सिस्टममध्ये चालले आहेत, की नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं. त्याच्यामुळे काय होतं की शेअरिंग करायला कोणी नाहीये, बोलायला कोणी नाही, इमोशनल हे करायला कोणी नाहीये. आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा सगळे आता एकटे पडल्यासारखं झालंय. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ होत नाही, किंवा इमोशनल सपोर्ट मिळत नाही, स्ट्रेस लेवल वाढत चालले आहेत, मुलांना जसे संस्कार मिळायला पाहिजे तसं मिळत नाहीये. ह्या गोष्टी होतात. दुसरं म्हणजे की ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण इंडियन फॅमिलीमध्ये असतो, इंडियन फॅमिलीचा एक स्वभाव असतो की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण डिसिजन मेकिंगमध्ये पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व असतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा सगळ्यांना असं वाटतं की प्रायव्हसी मिळत नाही, किंवा असं वाटतं की हे मला समजून घेत नाही, किंवा आमचा स्पेस आम्हाला मिळत नाही आहे. पण तसं नसून जर आपण बघितलं की आपलीच लोकं आहेत आणि आपण यांच्यासोबतच राहू शकतो, म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ एका घरात राहणं, पण तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही काय करू शकता की आपण इमोशनल कनेक्ट तर ठेवू शकतो. आठवड्यातून एकदा भेटणं, बोलणं, चर्चा करणं. त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा आपण ते कनेक्ट मिस करतो, तो इमोशनल सपोर्ट मिस करतो, आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याकडे कोणी नसतं. त्याच्यामुळे सोबत राहणं किंवा आपण त्यांच्यासोबत इमोशनली कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की मग दुरावा होतो. पेरेंट्स म्हणजे आजकाल आई वडील किंवा आजी आजोबा पण मुलांना भेटणं खूप अवघड झालंय. आता हे फॉरेनमध्ये म्हणतो ना की तुम्हाला आई वडिलांना भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावं लागते. आता हळूहळू इंडियामध्ये पण तीच परिस्थिती यायला लागली की तुम्हाला आई वडिलांना भेटायचं असेल तुम्हाला पहिले सांगावं लागतं की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. पेरेंटल प्रेशर हा जो विषय आहे, की पेरेंट्सच्या प्रेशरमुळं पण मुलं खूप मेंटल स्ट्रेसमधनं जातात. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा ट्रेंडिंग प्रॉब्लेम चाललेला आहे की पेरेंटल प्रेशर. कारण की काय होतं की मी जे आयुष्यात करू नाही शकलो ते मी माझ्या मुलामध्ये बघतो की तो हे करेल. मला असं वाटतं की मला UPSC करायचं होतं म्हणून माझा मुलगा UPSC करेल, किंवा मला इंजिनियर बनायचं होतं म्हणून माझा मुलगा इंजिनियर बनेल. तर आपण आपले जे आपल्याला जे नाही मिळालं आपण ते आपल्या मुलांमध्ये प्रोजेक्ट करायला लागतो. त्याच्यामुळं काय होतं की आपण मुलांकडून जे एक्सपेक्टेशन्स बिल्ड करतो कदाचित ते त्यांच्यावर प्रेशर असू शकतं, कारण की त्याचा स्वभावच नसू शकतो. एखाद्याला UPSC करायचं आपण सांगतोय, पण त्याचं ते हे पिंडच नाही आहे त्याचा. त्याला असेल डॉक्टर बनायचं असेल, त्याचा इंटरेस्ट फॅशनमध्ये असेल, पण काय होतं की कॉन्स्टंट पेरेंटल प्रेशरमुळं तो त्या गोष्टी करायला लागतो. पण त्याच्यामुळे काय होतं, तो ही इज नॉट सॅटिस्फाईड और शी इज नॉट सॅटिस्फाईड. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक राग किंवा द्वेष तयार व्हायला लागतो, किंवा रेस तयार व्हायला लागतो. त्याच्यामुळे पेरेंटल प्रेशरमुळे ते कॉन्फ्लिक्ट व्हायला लागतात. मग बऱ्याच वेळा मुलं काय करतात, एक्स्ट्रीम स्टेप्स घ्यायला लागतात, किंवा मग आता बऱ्याच वेळा आपण केसेस ऐकतो की मुलं सुसाईड करतात कारण की त्यांना करिअर चूज करता आलं नाही, किंवा मग त्यांना फेलियर आलं, पेरेंट्स त्यांना त्याच्यामुळे खूप बोलत होते. तर पेरेंट्स एक कन्सर्न म्हणून बोलतात, पण मुलं त्या पद्धतीने घेऊ शकत नाही यंग जनरेशन असल्यामुळे. त्याच्यामुळे मुलांमध्ये प्रेशर खूप बिल्ड होतं. मग मुलं त्या स्टेप्स
जॉब्सला जातात. पण पेरेंट्सने पण समजलं पाहिजे की मुलांना आपण डायरेक्ट केलं पाहिजे, आपण त्यांना गाईड केलं पाहिजे आणि त्यांना त्यांची चॉईस दिली पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे आयुष्यात. कारण की मुलं आजकालची खूप हुशार आहेत, त्यांना ह्या गोष्टी कळतात, ते खूप रिसर्च करतात त्या बाबतीत की काय झालं पाहिजे. पण जर पेरेंटल प्रेशर असेल इन टर्म्स ऑफ सोशल लाईफ, नंतर करिअर झालं किंवा मग डिसिजन मेकिंग झालं, ह्याच्यामध्ये आपण त्यांना गाईड केलं पाहिजे, आपण त्याच्यामध्ये त्यांना ड्राईव्ह नाही केलं पाहिजे. तर पेरेंट्स युजली जेव्हा ड्राईव्ह करतात तेव्हा हे मुलांवर इम्पॅक्ट करतं. जेव्हा एखाद्या रिलेशनशिपमधून तुमचं ब्रेकअप होतं, ब्रेकअपमुळे एवढं का माणूस खचतो किंवा एवढा त्रास का होतो ब्रेकअपमुळे एखाद्याला? साहजिक आहे, आपण ब्रेकअप नंतर किंवा एखादं रिलेशनशिप तुटल्यानंतर माणसाला त्रास होणार आहे. कारण की जेव्हा तुम्ही रिलेशनमध्ये जातात तेव्हा दॅट इज द बेस्ट थिंग हॅपनिंग विथ यू इन लाईफ. कारण की तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला एक्सप्लोअर करता, तुम्ही स्वतःला कोणासाठी तरी बदलतात, तुम्ही स्वतः दुसऱ्यामध्ये एवढे इमोशनली इन्व्हेस्ट होऊन जातात की तुम्हाला आजूबाजूला काहीच दिसत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये सर्वस्व आपलं टाकून देतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःला कसं अपग्रेड करू शकतो, कसं स्वतःला छान म्हणू शकतो हे बघतो. समोरच्याकडून प्रेम मिळतं, जे आपण प्रेम आईवडिलांकडून मिळतं किंवा मित्रांकडून पण मिळतं. पण इकडे काय, आपण इकडे सगळं ट्रान्सपरंटली बोलायला लागतो, सगळं शेअर करायला लागतो. त्याच्यामुळे आपलं आयडेंटिटी म्हणजे समोरचा व्यक्ती मी एकच असतो ना. तर जेव्हा एखादा व्यक्ती ब्रेकअप होतो, जेव्हा तो त्याच्यामधून ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाते, आयडेंटिटी क्रायसिस व्हायला लागतात की अरे मी तर आता अर्धा झालो आहे, माझे इमोशन्स, माझं वॉइड ते फील व्हायला लागतं. त्याच्यामुळे माणसाला असं होतं की आय एम इनकम्प्लीट. तुम्ही जसं आता म्हणालात की आयडेंटिटी चेंज करतो, हे कितपत योग्य आहे? की फॉर एक्झाम्पल मी माझ्या एका पर्सनल उदाहरणानं सांगतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये आलात, तर तुमचं आहे ते एक्झिस्टिंग आयुष्य सोडून देणं, म्हणजे तुमचे मित्र सोडणं, तुम्ही एवढे इमोशनली इन्व्हेस्ट होणं की तुम्हाला आजूबाजूला काहीच दिसत नाही, हे कितपत योग्य आहे? काय होतं की दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये, एक तर हार्मोन्स पण प्ले करतात आणि तुमचं माइंड पण प्ले करायला लागतं. आता एखादी गोष्ट जेव्हा मला रिलेशनबद्दल, आपण एखाद्या व्यक्तीला कमिटेड झालो तर आपल्याला काय होतं की आपण त्या गोष्टी, त्या व्यक्तीसाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही, आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन सगळ्या गोष्टी करायला लागतो. कारण की मला असं वाटतं की दिस इज समथिंग लॉंग टर्म, त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करायला लागतो. पण काय होतं, मित्रांना ह्या गोष्टींना आपण लांब करत जातो कारण की आपल्याला त्या जागेवर बेस्ट रिप्लेसमेंट मिळतं असं आपल्याला वाटतं. कारण की मला जास्त एकच व्यक्ती सगळं समजून घेते ना, माझे इमोशन्स पण समजून घेईल, मित्राचा रोल पण प्ले करेल, आई वडिलांचा पण रोल प्ले करेल, माझी काळजी पण होईल, खाल्लं की नाही, जेवलं की नाही, आजारी, सगळ्याच गोष्टी. त्याच्यामुळे काय होतं की मग आपली डिपेंडन्सी ॲटोमॅटिकली त्या व्यक्तीवर शिफ्ट होते. आपल्याला कळतच नाही की हीच व्यक्ती कधी मित्र झाली, हीच व्यक्ती कधी आई, त्याच्यामुळे आपण सगळ्यांकडेच दुर्लक्ष करायला लागतो. हे ऑटोमॅटिक सायकोलॉजिकली व्हायला लागतं. पण असं आहे की ह्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे की आपल्याला आजूबाजूची व्यक्ती, अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. कपल्समध्ये आणि जास्ती करून यंग कपल्समध्ये डिवोर्स रेट वाढण्याचं कारण काय एवढं? आता तुम्ही बघाल तर डिवोर्स हा सेलिब्रेशन झाला आहे. म्हणजे मी इन्स्टावर आजकाल बघतो की डिवोर्स झाल्यामुळे लोक सेलिब्रेट करतायत, त्याचं रील्स टाकतायत, त्याचं काय डिवोर्स नंतर ते काय शूट पण आलं आहे आजकाल की डिवोर्स शूट झालं आहे. तर ह्या गोष्टी खूप वाढत चालल्या. तुम्ही इंस्टाग्रामवर ती रील एवढी व्हायरल चालली आहे. पण ह्याचं कारण तुम्ही बघाल की डिवोर्स रेट वाढण्याचं कारण काय की ॲडजस्टमेंट इश्यूज. पहिले काय होतं की डिवोर्स होण्याचे कारण असे असायचे की काहीतरी खूप मेजर आहे, नवरा दारूच पितो किंवा बायकोचं काहीतरी बाहेरच आहे त्याच्यामुळे मारामारी किंवा नवऱ्याचा बाहेर आहे, ते ह्या गोष्टी. तर हे पहिलं कारण होतं. पण आता काय झालं की बेसिक ॲडजस्टमेंट इश्यूजवरून वाद व्हायला लागलेत की हे बघ, तुला माझा स्वभाव पटत नाही, मला तुझा स्वभाव पटत नाही आहे, आपण सेपरेट होऊ, आपण राहू शकत नाही, किंवा तुझे आईवडील मला समजून घेत नाही आहेत, तर आपण सेपरेट होऊ. ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट इश्यूज खूप आता डिफिकल्ट झालेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून पण माणूस आजकाल एस्केलेट व्हायला लागला आहे. पण आपल्याला हे समज नाही, आपण एखाद्या व्यक्तीसोबत राहतोय तर एखादा व्यक्ती परफेक्ट असणार आहे का, किंवा तो आपल्यासारखंच वागेल का मनासारखं. आपण एखाद्या इंडिव्हिज्युअल सोबत लग्न करतोय आणि आपण त्याला एक्सपेक्ट करतो की आपण त्याला पूर्णपणे बदलावं, असं होऊ शकत नाही. जर आपण त्याला बदललं तर त्या लग्नात अर्थ काय, समोरच्या ते घुसमटच होणार आहे. त्याच्यामुळे काय होतं की कॉन्फ्लिक्ट्स वाढत चाललेत. आपण जसे आहोत व्यक्तीनं जर तसा स्वीकार केला तर कुठे हे होणार आहे. पण आपण काय करतो, समोरच्याला बदलायचं की तू असं केलं पाहिजे, तू असं वागलं पाहिजे, तू असंच घरात राहिला पाहिजे, तू असेच कपडे घातले पाहिजे, तू माझ्या आईवडिलांसोबत असंच वागलं पाहिजे. लेट हर बी हर ओन सेल्फ. जेव्हा आपण स्वतः स्वातंत्र्य देतो त्या गोष्टीला आणि मला स्वातंत्र्य हवं आहे, तर आपण एकामेकाला बंधनात ठेवू शकत नाही. पण मला काय की माझ्या स्वभावानुकूलच व्यक्ती वागला पाहिजे असं होऊ शकत नाही. ती व्यक्ती, तिची आयडेंटिटी वेगळी, माझी आयडेंटिटी, दोघांची अंडरस्टँडिंग वेगळी आहे. तर असं होतं. आणि डिवोर्स रेट ह्याच्यामुळेच वाढत चाललेत की कोणाला ॲडजस्ट करायचं नाही, कोणालाही कमीपणा घ्यायचा नाही. ह्याचं मुख्य कारण की पहिला सगळ्यात जो विषय येतो, आम्ही जे बघतो रोज, की मी कमवतीये किंवा मी इंडिपेंडंट राहू शकतो किंवा मला कोणाची गरज नाही, तू असला काय नसला काय, किंवा तू असली काय नसली काय, मला काही फरक पडत नाही, मी माझं कमवतोय, माझं सगळं चाललंय, मी माझं घर घेऊ शकते, मी इंडिपेंडंट राहू शकते.
मग कोण ऍडजस्ट करणार आहे आता? ऍडजस्टमेंट राहिलीच नाहीये. का ऍडजस्टमेंट करणार? जर आपलं सेल्फ इस्टिमच एवढं वाढलंय, आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणाची गरज नाहीये, तर आपण कसं राहणार? हे फक्त मुलींच्या बाबतीत नाही, मुलांचं दोघांचंही सारखंच चाललंय. कोणाला ऍडजस्ट करायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून पण त्यांचा वाद होतात. सो आय थिंक ह्याच्यामुळे मेजर रोल प्ले करतो की आपण थोडंसं आपलं इगो बाजूला ठेवून समोरच्याला जर एक्सेप्ट केलं की हा बाबा ती व्यक्ती काहीतरी सांगते तर ह्याच्यामध्ये काही अर्थ असू शकतो, किंवा ती व्यक्ती आपलीच आहे, आपण एका टीममध्ये आहोत, जर तसा विचार केला, आपण लग्नात आहोत, तर आपण त्या गोष्टी एक्सेप्ट करू शकतो. बाहेरून व्यक्ती आली, आपण त्याला फॅमिली म्हणून एक्सेप्टच करत नाही, त्याला बाहेरचाच व्यक्ती म्हणतो, त्याच्यामुळे तो त्रास होतो. तर डिवोर्स रेट त्याच्यामुळे वाढत चाललेत. आपण बघतो की सख्खे भाऊ किंवा मुलं स्वतःच्या सख्ख्या आईवडिलांपासून वेगळी राहायला लागली आहेत. मग त्याची कारणं बरीच असतील. त्या फॅमिली सेपरेशनचं काय कारण आहे? हे बघा, आपण प्रायव्हसी, कपल्सला प्रायव्हसी असते, नवीन लग्न असते, ह्या गोष्टी ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत की थोडंसं तुम्हाला ग्रो करायला वेळ हवा आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही असं नाही झालं पाहिजे की तुम्ही तुमच्या पेरेंट्सलाच मिस आउट करतात तिकडून. तुम्ही स्वतःची मुलं तर आणतायत, त्यांची तर पेरेंटिंग करतात, पण ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर सांभाळाय, जर तुम्ही त्यांनाच दूर केलं, तुमचं कसं चालणार आहे? कारण की तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुम्ही कमवताय, तुम्ही दोघंही तुमचं करू शकता, एक मेड लावू शकता, सगळ्या गोष्टी बघू शकता, पण तुमच्या मुलांना आजी आजोबांची गरज लागणार आहे ना. तुमच्या मुलांना कोणीतरी संस्कार देणार हवं आहे ना. कारण की तुम्ही हे सगळं करताना तुम्हाला एवढं सगळं करायचं असतं, त्याच्यावर तुम्हाला कमवावं लागतं. मग तुम्ही सतत घरातून बाहेर, मुलांसाठी अवेलेबल नाही, त्यांना तुम्ही सगळं द्याल, पैसा, गाडी, घोडा सगळं द्याल, पण तुम्ही त्यांना प्रेम, वेळ, आपुलकी कधी देणार, मॉरल्स कधी देणार? हे काम आजी आजोबांचं असतं. हे त्याच्यामुळेच आपल्या ज्या इंडियन कल्चरमध्ये जे इकोसिस्टम आहे, हे विचार करूनच लावलेलं आहे की आपण का न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये नाही राहिलं पाहिजे, का जॉईंट फॅमिली असली पाहिजे, कसं आपलं वातावरण असलं पाहिजे, का आपण काका, काकू, मावशी, मामा का इम्पॉर्टंट असतात. कारण की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला सपोर्ट करतात, हे आपल्याला पुढे घेऊन जातात. पण ह्याच्यामध्ये पण काय झालं की आपल्याला कोणासोबत जुळून पण नाही घ्यायचं. आता आपण एकमेकांना मावशी कोण, मामा कोण, आजकालच्या मुलांना हे माहिती नसतं. तर हे डायनामिक्स खूप डिफिकल्ट झालेत. हे वेस्टर्न कल्चरमुळे आपण हळूहळू अडॅप्ट करत चाललो. मी असं पकडलं की आता मला मेंटल हेल्थ माझी वीक होत चालली आहे आणि मला आता मदतीची गरज आहे. बरोबर. तर हे कधी समजतं की मी हे गोष्टी स्वतः हँडल करू शकतो किंवा मी आता एका थेरपिस्टकडे गेलं पाहिजे? याचं एक टर्निंग पॉईंट आहे का? बरोबर. हो, ह्याच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो जेव्हा आपण स्वतः कितीही प्रयत्न केले तरी त्या गोष्टीमधून जेव्हा मला सक्सेस मिळत नाही किंवा यश मिळत नाही किंवा मला बाहेर पडता येत नाही, मित्रांना सांगून झालं, स्वतः काही एक्सरसाइज करून बघितलं, ट्राय आउट करून बघितलं, तरी मला त्याच्यामधून वे आउट मिळत नाहीये, तर मग अशा समजायचं की मला कोणाची तरी गरज आहे, एका प्रोफेशनलची गरज आहे. आणि माझी लक्षणं जर वाढतच चालली दिवसेंदिवस, एखादी गोष्ट झाली की 2-3 दिवस माझ्यासोबत होत आहे, मी ते मॅनेज केलं, त्याच्यानंतर मला बरं वाटतंय, तर इट्स ओके, तुम्ही मॅनेज करू शकता याचा अर्थ. पण जर ते 2-3 आठवडे कंटिन्यूच होत आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केले तुम्ही बाहेर पडू शकत नाही आणि तुमची इंटेन्सिटी वाढत चालली, तर यू नीड अ प्रोफेशनल हेल्प. तेव्हा थेरपीबद्दलचे सर्वात मोठे गैरसमज कोणते आहेत? आता थेरपीबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज की हे फक्त वेड्या लोकांसाठीच आहे. पहिली गोष्ट, वेडा असं कोणी नसतं, सगळ्यांची आपली कंडिशन असतं, सायकोलॉजिकल कंडिशन, ती ट्रीटेबल असते. तर एकतर पहिली गोष्ट ती वेड्यांसाठी नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही पहिले हे लक्षात घ्या ना, थेरपी म्हणजे काय, की जसं तुम्ही जिमला जातात, तुम्ही बॉडीची थेरपीच करताय ना, आणि तुम्ही काउन्सिलिंगला जाताय म्हणजे तुम्ही माइंडची थेरपी करताय. ज्या गोष्टी आपल्या रिझॉल्व्ह होत नाही, ज्या गोष्टी आपल्याला हँडल करता येत नाही, यासाठी आपण कोणाकडून तरी मेंटरशिप किंवा गायडन्स घेतोय, ह्याला आपण थेरपी म्हणतो. आणि इट इज मोर ऑफ सायंटिफिक. हे कोणत्याही व्यक्तीसाठी असं नाही की तो पागल आहे त्यासाठीच. पागल असं एक्झिस्टच करत नाही. एखाद्याच्या ब्रेनमध्ये काही केमिकल चेंज असतात, त्यामुळे तो तसा वागतो, ते फिक्सेबल असू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण थेरपीला गेलो म्हणजे आपल्याला कोणीतरी प्रवचन किंवा लेक्चर किंवा ॲडवाइजच देणार आहे असं नसतं. आणि आम्ही कोणताही डिसिजन घेत नाही, डिसिजन त्यांचाच असतो, आम्ही फक्त मार्गदर्शन करतो. तुम्हाला असं वाटतं की थेरपी अजून एक टाबू विषय, म्हणजे हा थेरपी घेतोय म्हणजे ह्याच्यात खूप काहीतरी वाईट झाले असं वाटतं तुम्हाला? आता इंडियामध्ये तर अजूनही हा टाबूच आहे. म्हणजे सांगायचं झालं तर एक स्टोरी मी ह्याच्यामध्ये सांगू शकतो की माझ्याकडे पुण्यातले एक प्रसिद्ध डॉक्टर येतात. तर त्यांनी जेव्हा त्यांच्या मुलासाठी जेव्हा त्यांनी थेरपी सुरू केली, त्याच्या अगोदर ते जेव्हा पहिल्यांदा फक्त विचारपूस करायला आलं, ते म्हटले मला तर माहिती आहे काही काम करत नाही, थेरपी असं काही एक्झिस्ट करत नाही, पण मुलाचा हट्ट आहे की मला थेरपी घ्यायची म्हणून मी त्याला घेऊन येतोय, पण तुम्ही बघा काय आहे. म्हटलं ठीक आहे. पण जेव्हा त्यांनी बघितलं की हे सगळं केल्यानंतर त्याच्या आयुष्यात एवढे चेंजेस व्हायला लागलेत, तो व्यक्ती सकाळी वेळेवर उठत नव्हता, त्या व्यक्तीला काही झोपायचा पॅटर्न नव्हता, कधी लेट नाईट बाहेर जाणं, बाहेरचं खाणं,
काही रुटीन नाही, डिप्रेशनमध्ये गेला होता, खूप जास्त काही त्याचे बिहेवियरल इश्यूज होते, घरात तोडफोड करायचा, मारहाण करायचा. पण जसं त्यांना चेंजेस दिसायला लागले आफ्टर थेरपी, वेळ लागतो थेरपीमध्ये, त्याला जवळपास 6 महिने गेले सगळं अचीव्ह करायला. पण 6 महिन्यानंतर जो तो कॉन्फिडंट पर्सनॅलिटी म्हणून बाहेर आला, डिसिप्लिन, स्ट्रक्चर्ड, आणि हे स्वतः त्याने केलं काम, आम्ही फक्त गाईड केलं. तर त्याचे वडील स्वतः म्हटले, सर खरंच एवढा फरक पडतो का? म्हटलं सर तुमच्याकडे उदाहरण आहे, आम्ही फक्त त्याला गाईड केलं, तुम्ही जे करत होत तेच आम्ही केलं, आम्ही फक्त आमच्या एक सायंटिफिक वेने केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसतोय. तर थेरपी नक्की वर्क करते आणि त्याच्यामधून एक ट्रेमेंडियस तुम्हाला जो पॉझिटिव्हिटी किंवा त्याच्यानंतर तुम्हाला एक आत्मविश्वास येतो थेरपीनंतर, तो खूप कामाला येतो. कारण की थेरपी आत्मविश्वास वाढवण्याचं काम करते, तुम्हाला गाईड करते, तुम्हाला सोल्युशन नाही देत पण तुम्हाला स्ट्रक्चर वेमध्ये विचार करायला लावते, तुमचे पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करते. तर थेरपीचं हे काम असतं. प्रत्येक गोष्टीत पहिलं पाऊल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही सुरू केलं की ती गोष्ट आपोआप पुढे फिगर आउट करता तुम्ही. आणि पहिल्या थेरपी सेशनमध्ये असं काय होतं? आम्ही म्हणतो की पहिलं थेरपी सेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण की पहिल्या थेरपी सेशनमध्ये आपण समोरच्याला सगळं त्याचं आयुष्य समजून घेतो. आम्ही थेरपी सेशनमध्ये फक्त एखादा व्यक्ती डॉक्टरकडे जातो, तो म्हणतो मला ताप आहे, डॉक्टर काय करतो, तापाची गोळी लिहून देतो. आम्ही तसं करत नाही. आम्ही थेरपी सेशनमध्ये सगळ्यात पहिलं काम असतं की आम्हाला त्याचं लहानपणापासून, जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडले ते बघायचं असतं. त्याचा स्वभाव काय लहानपणापासून, तो कसा डेव्हलप झाला, त्याचं एन्व्हायरमेंट कसं होतं, आम्ही सगळं असेस करतो. त्याच्यामुळे पहिलं थेरपी सेशनमध्ये आम्ही पहिलं त्यांना सगळं त्यांचं सांगू देतो, त्यांचं मन मोकळं होऊ देतो. आणि जेव्हा आम्हाला त्यांचे पॅटर्न्स कळतात, त्यांची पर्सनॅलिटी कळते, त्यांचं बिहेवियर कळतं, त्याच्यामधून आम्ही मग पुढे त्यांना गाईड करत जातो की तुमचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे, तुम्ही आयुष्याकडे कसं बघू शकता, तुम्ही प्रॉब्लेमकडे कसं बघितलं पाहिजे. सो थेरपी जेव्हा पहिलं सेशन होतं तेव्हा लोकांना इन्साईट मिळायला लागते की हां एक्झॅक्टली आपण कसं बघतोय गोष्टींकडे, मग त्यांना कळायला लागतं की हां ह्याच्यामधून आपण असं पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पहिल्या सेशन नंतर लोक एकदम रिलॅक्स फील करतात. डिजिटली पण खूप पर्याय त्याला. बरोबर. सेल्फ हेल्प कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो, ते खरं एवढं वर्क करतं का? एक टेम्पररी बिलीफ येते? नाही, सेल्फ हेल्प कॉन्टेंट नक्कीच वर्क करतं, पण सेल्फ हेल्प कॉन्टेंट जो आहे तो स्पार्क आहे. ओके. स्पार्क म्हणजे काय की तो फक्त तुम्हाला एक इग्नाईट करूच तर, म्हणजे ते तुम्हाला आग लावूच तर तो तुम्हाला हे करतो, तो आत तुमची ज्वाला तर तयार करतो, एक मोटिवेशन तर तयार करतो. पण जर ते सस्टेन करायचं असेल तर तुम्हाला फक्त ॲक्शन नाही चालणार, तुम्हाला ॲक्शन प्लस कन्सिस्टन्सी लागते. सो सेल्फ मोटिवेशन काम करेल, पण जर तुम्ही ॲक्शन विथ कन्सिस्टन्सी नाही केली तर तुम्हाला त्याच्यामधून काही फायदा होणार नाही. समोरचा सांगतोय, तुम्हाला रोज सांगेल की सकाळी 10ला उठ, हे करते कर, जर मी ॲक्शनच नाही केली आणि मी जर कन्सिस्टंट राहिलोच नाही तर सेल्फ मोटिवेशन पण काम करणार नाही. आणि ॲट द एंड ती तुमची चॉईस असते की मला बदलायचं आहे की नाही. सेल्फ मोटिवेशन तेव्हाच काम करू शकतं जेव्हा माझं इनर वॉइस स्ट्रॉंग असतो की नाही मला आता काही झालं तरी मला करायचंच ही गोष्ट, तर तेव्हाच ते सेल्फ मोटिवेशन काम करतं. एक थोडा वेगळा प्रश्न आहे, मला विचारायचं वाटतं. एखाद्या माणसाच्या आयुष्यात धर्म हा मेंटल हेल्थसाठी किती महत्त्वाचा आहे? धर्म म्हणा, स्पिरिच्युअलिटी म्हणा, हे खूप महत्त्वाचे विषय आहेत आपल्या आयुष्यात आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. कारण मी स्वतः स्पिरिच्युअल आहे, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींवर खूप लोकांना हे करतो. कारण काय होतं की स्पिरिच्युअलिटी आलं किंवा धर्म आला की तुमचे मॉरल ग्राउंड स्ट्रॉंग व्हायला लागतं. कारण की धर्मामध्ये काय सांगितलं आहे, धर्माने तुम्हाला मॉरल ग्राउंड दिले, तुम्हाला एथिक्स दिलेत की तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, लोकांसोबत कसं तुम्ही व्यवहार केला पाहिजे. ह्याच्यामधून तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या, तुम्हाला चांगले बोध दिले, तुम्हाला चांगली उदाहरणं दिलीत. त्याच्यामधून राम झालं, कृष्ण झालं, गौतम बुद्ध झालं, ह्याच्यामधून तुम्हाला एक उदाहरणं दिली आहेत ना की तुम्ही कसं वागलं पाहिजे. जर तुम्ही धर्माचा बेस घेतला तर तुमचं फाउंडेशन, एखादी बिल्डिंग जर चांगली मजबूत उभी करायची असेल, मग ती 25 असो 30 असो, तुमचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही तेवढी उंच इमारत बांधू शकता ना. जर तुमचं फाउंडेशनच नाही तर आपल्या आयुष्यात फाउंडेशन म्हणजे काय, आपले मॉरल्स आहेत, एथिक्स आहेत, जर ते स्ट्रॉंग नसतील तर मग तुमचं आयुष्य चालू शकत नाही. धर्म हाच काम करतो, स्पिरिच्युअलिटी हेच काम करतं की तुम्हाला मॉरल्स आणि एथिक्स स्ट्रॉंग करते, राईट रॉंगचं तुम्हाला डिसिजन मेकिंग देते, तुम्हाला शिकवते, तर खूप मोठा रोल प्ले करतो. दुसरं म्हणजे काय, तुम्हाला स्ट्रेस, एन्झायटी, स्ट्रेस ह्याच्यामधून ह्याला कसं मॅनेज करायचं हे पण शिकवते. मेडिटेशन, ध्यान, योगा, प्राणायाम, ह्याच्यामधून पण आपल्याला बरंच मार्गदर्शन मिळतं. तर स्पिरिच्युअलिटी धर्म तर नक्कीच काम करतो याच्यामध्ये. ओके. आपण इन डेप्थ कॉन्टेंट बघितलं, आता आपण एक छोटा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे. ओके. मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे, त्याची थोडक्यात किंवा एका शब्दात उत्तर देणं ओके तुम्हाला अनिवार्य आहे. करूया सुरू? येस. टॉक्सिक रिलेशनशिपची एक खूण. टॉक्सिक रिलेशनशिपची एक खूण म्हणजे की एखादा तुम्हाला सतत प्रेशर करतोय आणि तुम्हाला फिजिकल आणि व्हर्बल अब्यूज करतोय. सेल्फ केअर एका वाक्यात कसं सांगाल? व्यवस्थित झोप घेणं, स्वतः एक हेल्दी एक रुटीन फॉलो करणं आणि एक्सरसाइज करणं. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक मजबूत उपाय.
स्वतःसोबत बसा आणि स्वतःसोबत सेल्फ टॉक करा आणि स्वतःच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघा. मेंटल पीससाठी एक डेली हॅबिट. मेंटल पीससाठी एक डेली हॅबिट म्हणजे ॲफर्मेशन्स कराल. हिलिंग प्रोसेस एका वाक्यात. हिलिंग प्रोसेस म्हणजे स्वतःसोबत बसणं आणि स्वतःचे प्रोज अँड कॉन्स ओळखणं. ओके. खूपच चांगले आणि पटकन उत्तर दिले तुम्ही. डॉक्टर, आपण या पॉडकास्टच्या शेवटीकडे वळतोय. हा पॉडकास्ट जर एखादा मेंटली स्ट्रेस्ड व्यक्ती बघत असेल तर एखाद्या मेंटली स्ट्रेस्ड व्यक्तीला तुम्ही एक काय उपाय द्याल? एखादा म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप जास्त तणाव असेल किंवा तो स्ट्रेसमध्ये असेल तर मी त्याला हेच सांगेल की हे बघ, पहिली गोष्ट तर तू एकटा नाही आहे. तुझ्यासोबत आम्ही सगळे आहोत, आपण सगळे आहोत की ते तुम्हाला हेल्प करू शकतात. फक्त तुम्ही कॉल करण्याची गरज आहे किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत मागण्याची गरज आहे. जर तुम्ही ती मदत मागायची तर नक्की तुम्हाला लोक हेल्प करायला आहेत. त्याच्यामुळे स्वतःला एकटं समजू नये. कोणतेही असे निर्णय घेऊ नये की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल. कारण की कोणतीही परिस्थिती असेल ती बदलू शकते. म्हणजे आज आपण एखादा व्यक्ती आता सफर करतोय, जो ऐकत असेल तर तो खाली पडलाय, सगळ्यात रॉक बॉटमला आता तो. ह्याचा अर्थ काय की ह्याच्यापेक्षा खाली तो जाऊच नाही शकत. जर त्याने प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा तो पुढेच जाणार आहे. आता तुला काय लूज करायचं, सगळं गेलंच आहे ना. आता ह्याच्या पुढे जर तू जे कमवलं ते कमवलंच ना. एक असेल, दोन असेल, तू पुढेच जाणार ह्याच्यानंतर. तर प्रयत्न कर, स्वतःला उभं कर आणि चालायला सुरुवात कर. नक्की कोणाची तरी हेल्प घे त्याच्यामधून. एखाद्याला आजपासून त्याची मेंटल हेल्थ सुधारायची असेल तर असं काय फ्रेमवर्क वापरता येईल तिला, किंवा अशा काही स्टेप्स वापरता येतील का की जेणेपासून आजपासून तू सुधारणा करू शकतो? सोपा उपाय. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल डिटॉक्स. की तुम्ही पहिले थोडं सोशल मीडिया कमी करा. ठीक आहे. स्वतः थोडंसं त्या स्क्रीन टाईमपासून कमी करा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, एक्सरसाइज रुटीन करा. की थोडंसं बॉडीला फ्लेक्झिबल बनवा. गोष्टींमध्ये थोडंसं योगा करा, ब्रिदिंग, प्राणायाम. ह्याच्यामुळे तुमचं ब्रेन शांत होईल, मनाला प्रसन्नता मिळेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही थोडं सोशल व्हायला सुरुवात करा. मी हे म्हणत ना ग्रुप्समध्ये जा, पण लोक जे तुमच्या आजूबाजूला आहेत, मुलं आहेत तुमची किंवा बायको आहे, नवरा आहे, यांच्यासोबत बसा, गप्पा मारा. दिवसभर काय झालंय, काय नाही, तुमच्या आयुष्यात काय घडतं ह्याच्याबद्दल थोडं डिस्कशन करा. बघा, तुम्हाला तुमची स्ट्रेस कमी होत जाईल, तुम्हाला तुमच्या फॅमिली डायनामिक्स इम्प्रूव्ह होतील, तुमचा ऑटोमॅटिक आत्मविश्वास वाढायला लागेल, स्वतः हेल्थवर पण काम होईल. सो दिस इज द बेस्ट थिंग. डॉक्टर, एखाद्याच्या आयुष्यात मेंटल हेल्थ किती महत्त्वाचं आहे? हे बघा, मी म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादा व्यक्ती अपंग असेल फिजिकली तर ती गोष्ट ओके आहे, तो ऑलिम्पिक्स पण खेळू शकतो. पण एखादा मेंटली जर वीक असेल किंवा मेंटली जर तो डिसेबल असेल तर तो आयुष्यात काही करू शकत नाही. वेन यू आर फिजिकली अनफिट, इट्स ओके, इट कॅन बी कॉम्प्रोमाइज. बट इफ यू आर मेंटली अनफिट, इट कम्स टू युअर कॉन्फिडन्स, तुमच्या कॅपेबिलिटीवर येतं. सो मेंटली जर तुम्ही फिट असाल तरच तुम्ही आयुष्यात सगळ्या गोष्टी करू शकतात. फिजिकली एक वेळेस प्रॉब्लेम असेल तरी चालतं, पण मेंटली जर फिट असाल तर तुम्ही काही करू शकता आयुष्यात. सो बी स्ट्रॉंग मेंटली. डॉक्टर, खूप बरं वाटलं आज तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करून. थँक्यू सो मच. नक्कीच हा एपिसोड आम्ही ज्यांना खरंच गरज आहे, जे मेंटली स्ट्रेस्ड आहेत किंवा ज्यांना माहीत नाही आहे की ते मेंटली स्ट्रेस्ड आहेत पण त्यांना मदतीची गरज आहे, हा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न करू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.